सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन लोकनेते या बिरुदावलीपर्यंत पोहोचणारे जे नेते महाराष्ट्रात होऊन गेले त्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं नाव फार वरचं आहे. गोपीनाथ मुंडे यांचा जन्म एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. परिस्थिती प्रतिकूल असतानाही स्वकष्टाने आणि वडीलधाऱ्यांच्या प्रेरणा आणि प्रोत्साहनाने गोपीनाथ मुंडे यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास केला. भारतासारख्या विशाल देशाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी मोठं केलं. ज्या वर्गात आपण जन्माला आलो त्या वर्गाचं दुःख भोगलं. ज्या समस्या मला आज राजकारणामध्ये वाटतात त्यासाठी जगावंसं वाटतं. मी थकणार नाही, मी रुकणार नाही आणि कुणापुढे आयुष्यात झुकणार नाही. मी जगलो ते मागासलेल्या दुबळ्या, ज्यांचा कोणी वाली नाही, ज्यांना वाणी नाही अशांसाठी जगलो. लोकनेते गोपीनाथ मुंडे हे सर्वसामान्यांचं सर्वमान्य नेतृत्व होतं. मित्रहो, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा अल्प परिचय बघूयात. केपी लाईव्ह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. संपूर्ण नाव श्री गोपीनाथ पांडुरंग मुंडे. जन्म 12 डिसेंबर 1949. जन्मगाव नाथरा, तालुका परळी वैजनाथ, जिल्हा बीड. शिक्षण बीकॉम BGL. प्राथमिक शिक्षण नाथरा, तालुका परळी वैजनाथ. महाविद्यालयीन शिक्षण अंबाजोगाई, जिल्हा बीड आणि पुणे. अंबाजोगाईत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये त्यांनी शहर मंत्री म्हणून काम पाहिलं. 1970 मराठवाडा विकास आंदोलनामध्ये सहभाग. पुण्यात विधी शिक्षण घेत असताना लोकनायक जयप्रकाश नारायण मानपत्र समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. 1975 आणीबाणी लागू होताच भूमिगत, परंतु नंतर पोलिसांनी अटक केल्यानं 16 महिने नाशिक कारागृहात कारावास. 1978 बीड जिल्हा परिषद निवडणुकीत उजनी या मतदारसंघातून विजयी. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनामध्ये सहभाग, अनेक वेळा सत्याग्रह. 1980 भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड. 1980 रेणापूर विधानसभा मतदारसंघातून प्रथम विजयी. 1985 भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड. दुष्काळी परिषद, ज्वारी परिषद, दूध आंदोलन आणि राज्यस्तरीय प्रश्नांवर मुंबई आणि नागपूर विधिमंडळावर मोर्चा. 1988 10 मार्च 88 रोजी मुंबईत 2 लाख शेतकऱ्यांच्या मंत्रालयावरील मोर्चाचं नेतृत्व केलं. 1989 शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची यशस्वी चळवळ, शासनास कर्जमुक्ती करण्यास भाग पाडलं. 16 डिसेंबर 1989 रोजी नागपूर येथे विधिमंडळावर मोर्चा, 7 लाखांच्या वर शेतकरी सहभागी होते. 1990 रेणापूर मतदारसंघातून विधानसभेवर दुसऱ्यांदा विजयी. 1991 महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून निवड. 1994 शिवनेरी ते शिवतीर्थ ऐतिहासिक संघर्ष यात्रा. 1995 रेणापूर मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी. 1995 ते 1999 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून निवड. गृहमंत्री, अर्थ, पाटबंधारे, ऊर्जा आदी कारभार सांभाळला. या काळात मोक्का कायदा, गुंतवणूकदारांना संरक्षण देणारा कायदा, भटक्या विमुक्त जमातीसाठी मंत्रालय, मागास जाती आणि आर्थिक दुर्बलांच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ इत्यादी महत्वाचे निर्णय घेतले. तसेच राज्यातील टोळी युद्धावर वचक बसवला. 2000 रेणापूर मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी. शेतकरी संघर्ष यात्रा आणि विविध आंदोलनामध्ये सहभाग घेतला. भाजपचे विधिमंडळ गटनेते म्हणून निवड झाली. 2001 भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड. अक्कलकोट ते कल्याण सलग 90 दिवसांची संघर्ष यात्रा. वीज, दुष्काळ, शेतकरी आणि जनतेच्या प्रश्नांवर तसेच भ्रष्ट कार्यक्षम सरकारच्या विरोधात जनजागरण. 2003 भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड.
2004 रेणापूर विधानसभा मतदारसंघातून 5व्यांदा विजयी झाले. भाजपचे विधिमंडळ गटनेते म्हणून निवड. विधिमंडळात विविध समित्यांवर कार्यरत. 2006 रामभाऊ माळगी प्रबोधिनी मुंबईच्या प्रशिक्षण आणि अभ्यास केंद्राध्यक्षपदी निवड. 2007 भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणीवर सरचिटणीस म्हणून निवड. 2009 बीड लोकसभा मतदारसंघातून देशातील क्रमांक 1 ची मतं घेऊन विजयी झाले. लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी निवड. भाजपच्या लोकसभेतील उपनेतेपदीही निवड झाली. 2010 केंद्र सरकारच्या रसायने आणि उर्वरके समितीचे अध्यक्ष. युनोच्या शिखर परिषदेसाठी परदेश दौरा. 2014 बीड लोकसभा मतदारसंघातून 1,36,000 मतांनी विजयी झाले. 26 मे 2014 केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली. या संघर्षशील व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा. या लोकनेत्याचं कार्य आम्ही सदैव स्मरणात ठेवू. मित्रांनो, केपी लाईव्ह युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडलेल्या गोष्टी जरूर शेअर करा. संदर्भ अजिंक्य योद्धा, हुंदक्यांना आठवणींची किनार. लेखक जनार्दन जायभाय. निवेदन उद्धव केपी, अहमदनगर. संकलन इंजिनियर राम काळापहाड, पुणे. धन्यवाद. सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन लोकनेते या बिरुदावलीपर्यंत पोहोचणारे जे नेते महाराष्ट्रात होऊन गेले, त्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं नाव फार वरचं आहे. गोपीनाथ मुंडे यांचा जन्म एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. परिस्थिती प्रतिकूल असतानाही स्वकष्टाने आणि वडीलधाऱ्यांच्या प्रेरणा आणि प्रोत्साहनाने गोपीनाथ मुंडे यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास केला. भारतासारख्या विशाल देशाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी मोठं केलं. ज्या वर्गात आपण जन्माला आलो त्या वर्गाचं दुःख भोगलं. ज्या समस्या मला आज राजकारणामध्ये वाटतात त्यासाठी जगावंसं वाटतं. मी थकणार नाही, मी रुकणार नाही आणि कुणापुढे आयुष्यात झुकणार नाही. मी जगलो ते मागासलेल्या, दुबळ्या, ज्यांचा कोणी वाली नाही, ज्यांना वाणी नाही, अशांसाठी जगलो. लोकनेते गोपीनाथ मुंडे हे सर्वसामान्यांचं सर्वमान्य नेतृत्व होतं. मित्रहो, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा अल्प